बोला. अहो काय नाही, इकडनं चालू होतं, म्हणलं भेटून जावं. जोरात चाललंय बरं का काम. खरं तर आता मार्केटमधून इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतोय ना, ते बघून मला खूप एनर्जी येते. हा, दिसती पण तुमच्या चेहऱ्यावर. तुम्हाला एक सांगू का, बाई सगळ्यात सुंदर कवा दिसते सांगा? हसल्यावर, खुश असल्यावर. अजिबात नाही. मग कधी? तिचं कर्तृत्व तिच्या डोळ्यातनं आणि चेहऱ्यावर तुमचा उजळतं ना, तवा. जसं आता तुमच्या चेहऱ्यावरच उजळले. तुमच्या दादाच्या बी चेहऱ्यावर असतो रे कधी कधी. हा, तर कदाचित तो पोलीस असेल म्हणून असेल. मला काल कळलं पोलीस आहे, नाहीतरी इतके दिवस मी सफाई कर्मचारी. अहो तसंच करतो तो. सगळ्यांना सांगतो की मी सफाई कामगार आहे, म्हणजे समाजातली घाण साफ करणारा. त्याला फार राग आहे क्रिमिनल्स बद्दल. एस्पेशली जे लोक बायकांना त्रास देतात ना, त्यांच्याबद्दल फार चिड आहे. नेहमी म्हणत असतो की अशा लोकांना समाजातून साफ करणार. साफ? आपल्या गावात काय साफ करायला आलेत? काय कुठल्या सिक्रेट मिशनवर आहे का? नाही हो, कसलं सिक्रेट मिशन. तो खरं तर आता सस्पेंडेड आहे. नोकरीवर फार काळ टिकत नाही तो. आणि काय सिक्रेट मिशन वगैरे नाहीये. माझ्या काळजीपोटी आलाय माझ्या मागे मागे इथे. सस्पेंडेड म्हणजे आता गावातच राहणार का? किती दिवस काय इकडे कसं? नाही म्हणजे मला काही आयडिया नाही, कारण तो कधी कुठे कशासाठी जाईल, काय करेल, काहीच भरोसा नसतो. त्यालाच ठाऊक सगळं. तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का? तुमचे बंधू जरा विचित्रच वागतात बरं का. माहितीये मला. अहो लहानपणापासून असा वागतो तो. फार राग आहे ना त्याला गुन्हेगारांबद्दल. असा फोडतो ना एकेकाला, ते गुन्हेगार आयुष्यभर लक्षात ठेवत असते. होय. मग डिपार्टमेंट काय म्हणत नाही का त्यांना? अहो सांगून सांगून कंटाळलेत त्याला. जाऊ द्या, मी दादाबद्दल बोलत बसले ना, मला पूर्ण दिवस पुरणार नाही. रंजोत्या, फुलात्या, खाऊन घ्या की. नग शामीवर. अहो द्या की सोडून आता. ते बघा रंजू आत्या, आपण एवढं रागवलं तरी बी खात बसले. तुला काय लाज आहे का? रित्या, असं मी नाही आजी म्हणली असती. हा, त्यांना काय जातंय बोलायला? इथं घरात नवीन सून आलीये, तिला बोला. हिच्याच मुळे होते सगळं. बाई, गोपाळचं जर दुसऱ्या पुरी बरोबर लग्न लावून दिलं असतं ना, तर चांगले 4-5 लाख रुपये हुंडा आणि 5-6 तोळे सोन्याचं दागिनं नक्कीच आले असते. आणि ही आली नुसती पाठ हलवत. हिच्यामुळे होतंय सगळं. ऐकलंय बरं का सगळं मी. माझ्या बापाकडनं कशाला पाहिजेत पैसे? चांगलं 5 लाख घशात घातलेत की. आणि एवढंच जर वाटत असेल तर तुमच्या माहेरात ना आणा. माझ्या माहेराकडनं का अपेक्षा ठेवताय? आणायचे तेव्हा मस आणले मी. हा नाही लाले, तू माझी बरोबरी करू नको बर का. मी नाही जबरदस्तीने लगीन करून या घरात आले. आणि तुला कवा हे घर आपलं वाटलंय का? अगं वाटलं असतं तर लगेच दागिनं काढून दिलं असतं की तू. आता अडचणीच्या यायला दागिनं नाही उपयोगाला येणार तर काय नंतर काय जायचीत काही दागिनं? एवढंच वाटतंय तर तुमचं द्या ना मग. होय, माझ्या आईकडे लय दागिने आहेत. मग ती का? तिला गप्प करून काय होणार आहे? मला काय माहित नाही. मग अशी एक छोटीशी अंगठी देऊन मोठा तोरा दाखवत होतात. त्या सोन्याच्या बांगड्या, हार, मोतीहार, चपला हार, ठुशी. तुम्ही पण काय सगळं जाळाय ठेवलंय? बळा बळा बळा, तुला काय पाहिलं का तुझी सून कशी तोंड सोडतीये? सासूची हे असं बोलायचं असतं होय ग? हिला काही हिच्या आई बापानं संस्कार केले का नाही? तुला काय ओ, माझ्या आई बापाला मध्ये घ्यायचं नाही, आधीच सांगून ठेवते. जर माझ्या आई बापाला मध्ये घेतलं, माझ्या नादाला परत लागलात ना, तर बघा शेवटचं सांगते. हा बोल बाई बोल, तू बोल. एकीकडे नवरा बोलतोय, दुसरीकडे ही काल आलेली पोरगी मला बोलतीये. बोला सगळ्यांनी ना मलाच बोला. माझी तर काही किंमतच नाही या घरामध्ये. काय पाप केलं होतं म्हणून हे असं सगळं नशिबी आलं. डोकं बोलून घेते. आत्या,
बाई आत्या हे काय करताय तुम्ही? नको श्यामल, सोड ग मला, सोड. काही किंमत नाहीये माझी या घरामध्ये कुणाला. मी ना माझं डोकंच फोडून घेते आता. अहो पण हातानं कुठे डोकं फुटतंय होय? तिथं भीत आहे, तिथं आपटा. तुम्ही बसा, मी चहा टाकते. नाही 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 नाही, चहा मी बनवणार. मागच्या वेळी राहिला होता दादा सालामध्ये, यावेळी नाही म्हणू नका. अहो. मी बनवणार. आर्याजी, तुम्ही ना माझ्या हातचा चहा घ्याच. तुम्हाला कळल मी काय चहा करतो ते. खरं तर ना मी हे चुकून लेडीज टेलर झालो बरं का. मला चहाचंच दुकान टाकायचं होतं, पण म्हणलं उगाच कशाला लकीला कॉम्पिटिशन. हे असं आहे बघा, दुसऱ्याच्या किचन मध्ये गेले की असा गोंधळ उडतो माझा. ते साखर आणि चहापत्ती. थांबा, मी देते. एक मिनिट. तुम्ही थांबा, मला सांगा कुठे, मी घेतो. आहे तिथेच आहे मागे. हे घ्या, साखर, चहापत्ती, शेंगदाण्याचा डबा पण येतं. चुकून ते घेतला असता कसा वाटला असता शेंगदाण्याचा चहा. गंमत केली मी. अहो मी करतो, राहू दे, थांबा. गोपाळजी, चांगलं जमतंय तुम्हाला. मी म्हणलं का नाही, माझ्या हातचा चहा घेऊन बघा बरं तुम्ही. साखर किती तुम्हाला? थोडी. ते हे पाहिजे, आलं. आहे. बघितलं का कसला भारी सुगंध दरवळतोय. गोपाळजी, काय माहित कुणास ठाऊक, पण माझ्या आयुष्यात खूप काहीतरी वेगळं घडतंय असं वाटतंय मला. वेगळं? अहो काय नाही, सगळं चांगलं चाललंय की. काय झालं? काही नाही. अहो बोला हो. अहो माणसानं कसं मनातलं बोललं पाहिजे, म्हणजे मनावरचं ओझं हलकं होतं. तुम्ही पण बोला, ओझं हलकं होईल. मोकळं व्हा, बोला. गोपाळजी, गेल्या कित्येक वर्षात माझ्यासाठी कोणी असं काही केलंच नाहीये. माझ्या भावना समजून घेतल्या नाहीयेत. अहो माझ्यासाठी एवढ्या आपुलकीने कोणी साधा चहा पण केला नाहीये. दादा त्याच्या कामात असायचा. नवऱ्याचं तर कसे होते स्वभावानं ते? खूप चांगले होते. माझ्यावर फार जीव होता त्यांचा, माझा पण होता. तुम्हाला माहितीये, आयुष्यात खूप स्वप्न पाहिली होती आम्ही दोघांनी, आणि ती पूर्ण करण्यासाठी मिळून धडपडायचं असं ठरवलं होतं. पण तो अचानक गोपाळजी, मी ते चहा तयार होईल, तुम्ही बाहेर बसा, मी आणून देतो.